विक्रांतचा मुखवटा अखेर फाटलाय. ज्या इंद्रावर त्याने आळ आणला त्याच इंद्राने आता विक्रांतला घराबाहेरचा रस्ता दाखवलाय. पण हे सगळं घडलं कसं? राणीच्या हाती असं काय लागलं ज्यामुळे विक्रांताचा खेळ खल्लास झाला? चला पाहूया आजच्या भागात काय धमाका झालाय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनेलवर. हुकुमाची राणी या मालिकेचा आजचा प्रोमो खरोखरच अंगावर काटा आणणारा आहे. तर वेळ न घालवता पाहूया नेमकं काय घडलंय. राणी आणि इंद्रासमोर अखेर विक्रांतचं काळं कृत्य उघड झालं आहे. बुवांच्या अपहरणामागे दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द विक्रांतच आहे हे आता स्पष्ट झालंय. इंद्राला यामागचं गणित आता बरोबर समजलंय. तो म्हणतो की विक्रांतने बुवांना किडनॅप करून मुद्दाम माझ्यावर आळ घातला, जेणेकरून तो स्वतः एमडीच्या खुर्चीवर बसू शकेल. कारण या सगळ्या कटात सर्वात मोठा फायदा विक्रांतचाच झाला आहे. पण खरा ट्विस्ट तेव्हा येतो जेव्हा राणी बुवांना भेटायला जाते. तिथे बुवांच्या खिशात तिला विक्रांतचं घड्याळ सापडतं. हा सर्वात मोठा पुरावा हाती लागताच राणी थेट इंद्राकडे धाव घेते. मग काय, पुरावा पाहताच इंद्राचा पारा चढतो. इंद्रा सर्वांसमोर विक्रांतची गचांडी धरतो आणि त्याला ओढत घराबाहेर काढतो. या विश्वासघातक्याला आता या घरात जागा नाही असं ठणकावून सांगत इंद्राने विक्रांतला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. तर मित्रांनो, विक्रांतचं पाप अखेर उघड झालंय. पण आता विक्रांत गप्प बसेल की सुडापोटी नवीन कोणती चाल रचेल? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मालिकेच्या अशाच जबरदस्त अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.